अय काय करतोय? हा अहो क्रिएटिन घेतोय क्रिएटिन. ते मी जिम लावली आहे ना म्हणून. मग एवढा मोठा स्कूप? हा मग जिमच्या सरांनी सांगितलं एवढाच स्कूप घ्यायचा राहतो असं. अरे एवढं क्रिएटिन घेशील तर किडन्या जाम होतील ना. म्हणजे कसं काय? हा क्रिएटिन एक एनर्जी बूस्टर आहे. तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी बनवायची म्हणजे एटीपी मॉलिक्यूल बनवायचा, ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट, आणि याला लागणारा फॉस्फेट हा क्रिएटिन कॅरी करतो क्रिएटिन फॉस्फेटच्या फॉर्ममध्ये. एकदा का फॉस्फेट दिला तर क्रिएटिनचं कन्व्हर्जन क्रिएटिनाइन मध्ये होतं आणि क्रिएटिनाइन एक वेस्ट प्रोडक्ट आहे. हा क्रिएटिनाइन तुमच्या किडनीजला एक्सक्रीट करावा लागतो, बॉडीतनं काढून द्यावा लागतो. साधारणतः पुरुषांमध्ये 0.8 ते 1.3 मिलीग्रॅम पर डेसिलिटर एवढा क्रिएटिनाइन असला पाहिजे, तर स्त्रियांमध्ये 0.5 ते 1.1 मिलीग्रॅम पर डेसिलिटर इतका क्रिएटिनाइन असला पाहिजे. जर तुमच्या बॉडीमध्ये क्रिएटिनाइन वाढला तर मग तुमच्या किडनीचं फिल्ट्रेशन खराब आहे असं म्हटलं जाऊ शकतं. त्यामुळे जपून क्रिएटिन घ्यावा. साधारणतः 1 ग्रॅम क्रिएटिन तुमची बॉडी स्वतःच बनवते आणि तुम्ही डेली इनटेक ऑफ मीट किंवा प्रोटीन घेत असाल तर तुम्हाला अजून क्रिएटिन मिळतो. हा जो डब्बा आणि एवढा तो स्कूप भरतोय हा खूप जास्त क्रिएटिन आहे तुमच्या किडनीज खराब करण्यासाठी. त्यामुळे क्रिएटिन अत्यंत काळजीपूर्वक घ्यावा. मग आता एवढा घेतलाय, देऊ का टाकून? हे भगवान, तुझं काही होऊ शकत नाही. जाऊ दे दगड्या, बाय बाय. प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी.